श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. शिवन्या कल्याण या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून आपण शारदीय नवरात्र उत्सव साजरा करत असतो. शारदीय नवरात्र उत्सव म्हणजे आपण 9 दिवस आपण आई भगवतीचे म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो. तर आपण कुलदेवीची सेवा करत असताना काही घरामध्ये घट स्थापना केली जाते, तर काही घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित केला जातो. त्याचबरोबर ह्या 9 दिवसांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या सेवा करावयाच्या असतात. जसं की दुर्गा सप्तशतीचं पारायण असो, कुंकुमार्चन असो किंवा कुमारिका पूजन असो, ह्या वेगवेगळ्या सेवा आपल्या वास्तूमध्ये आपण करत असतो. ह्या 9 दिवसांमध्ये आपल्याला आई भगवतीच्या 9 रूपांची एक पूजा करायची आहे, सेवा करावयाची आहे. आणि ह्या 9 दिवसांमध्ये म्हणजे आईचं अस्तित्व आपल्या घरामध्ये निर्माण झालेलं असतं. तत्वतः ती सगळीकडे विराजमान झालेली असते, सगळीकडे तिचं अस्तित्व पसरलेलं असतं. तर तिच्या प्रजापती लहरी ज्या असतात त्या लहरी सगळीकडे पसरलेल्या असतात. तर मग ह्या लहरी आपण शोषून घेण्यासाठी किंवा तिचं जे अस्तित्व आपल्याकडे आपल्या घरामध्ये आपण घटाच्या स्वरूपात विराजमान केलेलं आहे, तेव्हा त्यातून निघणाऱ्या ज्या लहरी आहेत त्या आपल्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी काही गोष्टी आपल्याला करणं आवश्यक असतं. तर म्हणजे प्रत्येक स्त्रिया जेव्हा कुलाचार सांभाळतात त्या स्त्रिया घटस्थापनेच्या आधी घर वगैरे सगळं स्वच्छ करून घेतात. किंवा काही जण पितृपक्ष झाल्यानंतर म्हणजे सर्व पितृ अमावस्येला पितृ जेवून झाले की त्या दिवशी घर साफ करतात, किंवा काही जण म्हणजे अलीकडेच घर साफ करून घेतात. कारण घट म्हटलं की घटासाठी सगळं घर स्वच्छ केलं जातं. तर काही म्हणजे दिवाळीला स्वच्छता सुरू करतात की आम्हाला आता दिवाळीला करायचीच आहे, तर मग आता नको म्हणून टाळतात. पण मला माझ्या सगळ्या मैत्रिणींना असं सांगायचंय की आपण दिवाळीला जरी घर आवरत असलो तरी पण जेव्हा शारदीय नवरात्र उत्सव साजरा होतो त्यावेळेस आई भगवतीच्या तत्वतः प्रजापती लहरी सगळीकडे पसरलेल्या असतात आणि त्यामुळं त्या पसरलेल्या लहरी आपल्या घरात याव्यात, आपल्यामध्ये याव्यात, यासाठी आपल्याला घराची स्वच्छता करावयाची असते. त्यामुळे सगळ्यांनी फक्त म्हणजे ज्या दिवाळीला करतात त्यांनी सुद्धा या घटाच्या कालावधीमध्ये म्हणजे घट बसण्याच्या आधी या पितृपक्षामध्ये आपल्याला सगळ्या घराची स्वच्छता करायची आहे, जेणेकरून घर म्हणजे आपली वास्तू हे एक म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी एक असं साधन आहे की त्यामध्ये चांगल्या गोष्टी पण आकर्षिल्या जातात आणि वाईट गोष्टी पण आकर्षिल्या जातात. आपण असं म्हणतो की चांगल्या गोष्टी यायला वेळ लागतो, परंतु वाईट गोष्टी किंवा नकारात्मकता ही लवकर कॅप्चर केली जाते, ती लवकर स्वीकारली जाते. मग ती वैयक्तिक माणसाच्या स्वभावाची असो किंवा घरातल्या इतर वस्तूंबद्दल असो. तर मग आता आपण घर जेव्हा आवरायला घेतो किंवा जेव्हा आपण वास्तूतले दोष काढण्यासाठी आपण घटस्थापनेच्या आधी जी घर स्वच्छता सुरू करतो किंवा करावयाची असते, तर त्यात आपल्याला काय करावायचं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात, मला जे माहिती आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, आपल्याला घराच्या प्रवेशद्वारापासून ते टॉयलेट बाथरूम पर्यंत सगळं घर आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे, एकदम स्वच्छ. तर सगळ्यात आधी आपल्याला सगळे आपल्या घरातल्या भिंतीचे वगैरे सगळे जळमट वगैरे काढून टाकायचे, म्हणजे ज्याने आपला राहू केतू खराब होतो, ज्यामुळं ज्या वस्तूंमुळं किंवा घरातल्या ज्या वातावरणामुळं सगळी निगेटिव्हिटी शोषली जाते, तर ती निगेटिव्हिटी आपल्याला बाहेर काढावयाची आहे की जेणेकरून आपलं घर सात्विक असेल, वास्तू सात्विक असेल, तरच आई भगवती तत्वतः किंवा अंशतः आपल्या घरामध्ये किंवा आपल्या वास्तूमध्ये प्रवेश करील. कारण जर म्हणजे आपल्या घरामध्ये जळमट असतील किंवा राहू केतू यांना प्रभावित करणाऱ्या वस्तू असतील तर त्या ठिकाणी आई लक्ष्मी कधीच वास करत नाही. तर तिथं फक्त आई लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी तिथं प्रवेश करत असते. तर ही अलक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करू नये, तर फक्त आई भगवती आई लक्ष्मीच आपल्या घरात प्रवेश व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर ह्या गोष्टी म्हणजे घटस्थापनेच्या आधी ह्या गोष्टी आपल्याला घराच्या बाहेर काढावयाच्या आहेत. देवघरापासून म्हणजे आपण आपलं घर भिंती या सगळ्या क्लीन करतोच, त्यासोबतच आपल्याला आपलं देवघर सुद्धा क्लीन करून घ्यायचंय. आणि आपल्या घरामध्ये ज्या काही काचेच्या वस्तू आहेत,
काचेच्या वस्तूमध्ये काचेच्या भरण्या असो, कप बशी असो, ज्या अशा वस्तूंना तडा गेलेला असेल तर त्या वस्तू आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या, जेणेकरून या गोष्टींकडं म्हणजे निगेटिव्हिटी जास्त आकर्षिली जाते आणि अलक्ष्मी तिथं प्रवेश करते, निगेटिव्हिटी आपल्या घरात प्रवेश करते. त्यामुळं ही अशी जी साहित्य आपल्या घरामध्ये आहेत, काचेची तडकलेली काचेची तडकलेली बॉटल किंवा कप किंवा बशी, जर एखादी जरी अशी त्याला चीर गेलेली असेल तर आपण म्हणजे बऱ्याच बायका, त्यात मी सुद्धा आले, तर आपण हे यूज करता येते ना, तर आपण थोडे दिवस यूज करूया नंतर फेकूया असं म्हणतो. परंतु जेव्हा या नवरात्र उत्सवामध्ये जेव्हा देवीचं अस्तित्व आपल्या घरात आपल्याला बोलावून घ्यायचे, त्या आणि देवीच्या अस्तित्वातल्या ज्या प्रजापती लहरी आहेत त्या आपल्याला शरीरात शोषून घ्यायच्यात, तर त्यासाठी आपल्याला आपलं मन आणि आपली वास्तू तितकीच सात्विक असायला हवी की जेणेकरून त्या लहरी आपल्यापर्यंत यायला हव्यात. आणि म्हणजे आपण सुद्धा तेवढंच म्हणजे त्या लहरी स्वीकारण्यासाठी आपण सुद्धा तत्पर असायला हवं. तर ते तत्परता कशी, तर आपला मन जसं जेवढं सात्विक असेल किंवा आपली वास्तू जितकी सात्विक असेल तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या प्रजापती लहरी आपल्यापर्यंत येतील आणि आपल्या घरातला वास्तुदोष दूर होऊन लक्ष्मीचा वास नित्य राहील. तर त्यासाठी आपल्याला ज्या ह्या खराब झालेल्या वस्तू आहेत तर त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की काचेच्या बॉटल, काचेचे कप, बशी वगैरे हे फेकून द्यायचे. त्यानंतर आहे आपलं इलेक्ट्रिकचं सामान. जर आपल्या घरामध्ये एखादी घड्याळ असेल आणि ती जर बंद असेल तर घड्याळ बंद झाली की म्हणजे असं म्हणतात, पूर्वीच्या काळात सुद्धा लोक म्हणायची की घड्याळ बंद झाली म्हणजे त्या माणसाची वेळ थांबलेली आहे. तर वेळ थांबलेली आहे म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत तर त्या गोष्टी घडण्याच्या आधीच आपली वेळ थांबली म्हणजे त्या गोष्टींपासून आपण दूर जात असतो. त्यामुळं आपली वेळ थांबवण्यासाठी घरामध्ये घड्याळ असेल आणि ती बंद असेल तर ती चालू करून घ्यायची आहे. आणि जर ती चालू होत नसेल तर तुम्ही सरळ ती फेकून दिली तरीही चालते, कारण प्रत्येक स्त्रियांचा त्यांच्या सामानामध्ये खूप जीव असतो किंवा त्यांच्या आठवणी त्या जपण्याचा प्रयत्न करत असतात की मला ह्याने कोणीतरी गिफ्ट दिलेलं आहे तर मग मी ते फेकून कसं देणार, तर ते माझं गिफ्ट आहे तर मी ते सांभाळून ठेवणार. आठवणी सांभाळणं जेवढं महत्वाचं आहे त्याचबरोबर म्हणजे आपण आठवणीचं कलेक्शन करायचं, परंतु ज्या आठवणीमधून आपला राहू केतू खराब होत असेल किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष येत असतील किंवा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होत असेल तर अशा गोष्टींना आपण बाहेर टाकणं म्हणजे उत्तम राहील. मला तरी असं वाटतं. प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे, कारण प्रत्येक जण आपापल्या आठवणी आपापल्या परीने जपण्याचा प्रयत्न करत असते. पण मी या मताची आहे की आठवणी या आपल्या म्हणजे ब्रेनमध्ये क्लिक करून ठेवायच्या असतात. मग त्या कुठल्याही आठवणी असो तर म्हणजे प्रत्येक वस्तू चांगली असेल तर ठीक आहे, मग ती तुम्ही आयुष्यभर सांभाळू शकता. परंतु जर त्या वस्तू खराब झालेल्या आहेत पण त्या आठवणी म्हणून जर जपायच्या असतील तर तुम्ही तुमचा राहूकेतू खराब करून घेत आहात. त्यामुळे आपला राहूकेतू खराब होऊ नये, आपल्याकडे निगेटिव्हिटी आकर्षित होऊ नये यासाठी त्या आठवणी जरी असल्या तरी त्या आपल्याला घराबाहेर टाकाव्याच लागतात किंवा टाकल्या पाहिजेत. तर त्यासोबतच जर आपल्या घरामध्ये फॅन वगैरे असतील किंवा लाईटचे बल्ब असतील, ते खराब झालेले आहेत, चालत नाही, तरीही ॲज इट इज ते घरामध्ये असतील तर अशा वस्तू सुद्धा आपण बाहेर फेकून द्यायच्यात. जर इलेक्ट्रिक सामान आहे आणि आपण ते चालू करून घेऊ शकतो, जसं की आता फॅन, लाईट किंवा जे काहीही असो, तुमच्या घरामध्ये कुठलीही इलेक्ट्रिक सामान असो, प्रेस असो, वॉशिंग मशीन असो, फ्रीज असो, कुठलीही वस्तू असो, ती जर खराब झालेली आहे, चांगली असेल तुम्ही वापरत नसाल तर ठीक आहे, परंतु ती खराब झालेली आहे आणि तिचा वापर नाही तर ह्या वस्तू तुम्ही त्या चालू करून घ्याव्यात किंवा त्या फेकून द्याव्यात. ही झाली दुसरी वस्तू. त्यानंतर त्याबरोबरच म्हणजे आपण कपडे खूप घेत असतो, तर मोठ्या प्रमाणात प्रत्येकाला आवड आहे की प्रत्येक सणाला कपडे घ्यायचे, बर्थडेला कपडे घ्यायचे. तर म्हणजे आपण एवढं आपलं कलेक्शन झालेलं आहे. पहिल्याच्या काळामध्ये फक्त 2 ड्रेस राहायचे, आज एक धुवायला पडला का दुसऱ्या दिवशी आपण दुसरा, अशा पद्धतीनं, किंवा एखादा ठेवून गावाला वगैरे गेलं तर एखादा ठेवून राहायचा. परंतु आज सगळ्यांच्याच घरामध्ये म्हणजे गरीब असो, श्रीमंत असो किंवा मध्यम असो, त्याच्या परीने त्याच्या घरामध्ये भरमसाठ कपडे झालेले आहेत. आपण कपाट काढलं की कपाटातले कपडे आपल्या अंगावर पडतात, म्हणजे एवढे कपडे आपल्या घरामध्ये झालेले आहेत. तर काही कपडे याचं कलेक्शन सुद्धा असं असतं की ते आपल्याला लहान व्हायला लागतात, म्हणजे आपली साईज वाढलेली असेल तर ते लहान होतात, किंवा एखादे थोडेसे उसवलेले किंवा फाटलेले असतात, पण ते आवडते म्हणून आपण ते तसंच घरामध्ये साचवत ठेवतो.
तर अशी कपडे पण घरामध्ये साठवायची नाहीत। तर ती जर आपण वापरत नसाल, ती फाटलेली असतील, तुटलेली असतील तर ती बाहेर फेकून द्यायची। जर म्हणजे घालण्यायोग्य असतील पण तुम्हाला घालायची इच्छा नसेल, कारण बऱ्याचदा असं होतं की मी बरेच दिवस हा ड्रेस वापरला पण आता मला ते वापरा वाटत नाही, किंवा माझ्याकडे नवीन कलेक्शन आहे तर तो का वापरू, असे जर विचार असतील तर चांगल्या कंडिशनमध्ये जर कपडे असतील तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे, त्याला प्रेस करायची आणि जे कोणी गरजवंत आहेत अशांना ते आपले कपडे द्यायचे। आणि जर घालण्यासारखे नसतीलच तर ते सरळ कचरापेटीमध्ये फेकून द्यायचे। तर ह्या कपड्यांची सुद्धा विल्हेवाट लावली पाहिजे। घरात सारखे म्हणजे फक्त चांगल्या पोझिशन मधले म्हणजे जे चांगले कपडे आहेत तेच तुम्ही घरात ठेवा, आणि जे फेकून दिलेत किंवा जे बांधून ठेवलेले आहेत तर ते घरात न साठवता, म्हणजे ते त्यामुळे निगेटिव्हिटी त्या कपड्यांकडे आकर्षिली जाते आणि त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण चांगलं राहत नाही आणि अशा ठिकाणीच अलक्ष्मीचा वास असतो। त्यामुळे हे सगळा कचरा, म्हणजे आपण ह्याला थोडक्यात कचराच म्हणतो, तर हे सगळं आपण बाहेर टाकायचे। आणि त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं अलक्ष्मीचं साधन म्हणजे चपला। आज प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाला 1-2 चपलापेक्षा जास्त जोडे आहेत, कारण आज एक फॅड आहे की माझ्या ह्या ड्रेसिंगवर ही चप्पल सँडल असली पाहिजे। मग ते स्त्रियांचं असो, पुरुषांचं असो किंवा लेकरांचं असो, कुणाचंही असो, प्रत्येकाला घरामध्ये मिनिमम 3 ते 4 चप्पल जोड असतातच। तर मग म्हणजे असणं हे गैर नाही, जर तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेण्या इतपत म्हणजे तुमची कॅपॅसिटी आहे, तुमची कॉम्पिटन्सी आहे तर तुम्ही त्या घेऊ शकता, वापरू शकता, परंतु त्या व्यवस्थित ठेवणं हे सुद्धा महत्वाचं आहे। कारण चपलीकडे अलक्ष्मी सगळ्यात जास्त आकर्षिल्या जाते आणि लक्ष्मी तिथून लवकर बाहेर पडल्या जाते। म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे की आपण घराच्या बाहेर निघाले की आपल्याला चप्पल दिसली नाही पाहिजे, अशा ठिकाणी ती चप्पल ठेवली पाहिजे किंवा अशी तिची विल्हेवाट लावली पाहिजे किंवा अशा ठिकाणी तिला ठेवायचं की जेणेकरून ती दुसऱ्यांच्या दृष्टीस पडली नाही पाहिजे। भले तुम्ही 10 चप्पल जोड वापरा, परंतु ते योग्य व्यवस्थित घराच्या बाहेर एखादा रॅक असेल किंवा एखादं कपाट करा आणि त्या ठिकाणी ते व्यवस्थित ठेवा। पण धूळ पडत असं म्हणजे बाहेर असं फेकून द्यायचं नाही किंवा बाहेर असं दरवाजाच्या बाहेर ठेवायचं नाही, कारण प्रत्येक घरामध्ये दिवसातून कमीत कमी 7 ते 9 वेळेस लक्ष्मी दार ठोठावत असते आणि ज्या दरवाजाच्या समोर तिला एवढ्या चपला पाहायला भेटतात की ती तिथून म्हणजे घरात न प्रवेश करतात। मग भलं तुमचं घर कितीही स्वच्छ असो, परंतु बाहेर एवढ्या चपला पाहिलात तर ती लक्ष्मी घरात प्रवेश न करता बाहेरच्या बाहेर निघून जाईल आणि तिच्या बहिणीला अलक्ष्मीला तिथं यावं लागतं, कारण लक्ष्मी ह्या गोष्टीकडे खूप लवकर आकर्षित होते। म्हणजे जिथं घाण आहे तिथं ती आकर्षिल्या जाते। त्यामुळे जसं चांगल्या ठिकाणी, चांगल्या सात्विक ठिकाणी जसं लक्ष्मी स्वतःहून प्रवेश करते, तसंच या निगेटिव्हिटी निर्माण करणाऱ्या वस्तू जिथं मोठ्या प्रमाणात आहे तिथं अलक्ष्मी नित्यवास करते किंवा ती आकर्षिल्या जाते। त्यामुळं या चपलांचं आपल्याला सगळ्यात म्हणजे अलक्ष्मी येण्याचं, दारिद्र्य येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे चप्पल असते। तर ह्या चपला, आपली चप्पल आपण दुसऱ्यांना घालण्यासाठी कधीही द्यायची नसते आणि जर ती चांगली जर खराब असेल तर ती लगेच फेकून द्यायची आणि चांगल्या स्वरूपात असेल आणि खरंच खूप गरजवंत आहे म्हणजे शक्यतोपर्यंत चप्पल दुसऱ्याला वापरण्यासाठी द्यायचीच नाही। परंतु जर गरजवंत असेल, अनवाणी पायांनी फिरत असेल, म्हणजे वर उन्हाचे दिवस आहेत पण त्याच्याकडे एकही चप्पल जोड नसेल, तर अशा वेळेस आपण ती चप्पल अशा व्यक्तींना देऊ शकतो। परंतु शक्यतोपर्यंत कुणीही आपली चप्पल ही दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नये, कारण ते दरिद्रतेचे लक्षण आहे। त्याच्यामुळे कुणीही कुणाची दरिद्रता घ्यायची नसते किंवा स्वीकारू नये। त्यामुळे चप्पल म्हणजे आपल्या दाराच्या बाहेर चप्पल व्यवस्थित लावायच्या किंवा कपाट करून व्यवस्थित ठेवायच्या। मग भले तुम्ही कितीही कलेक्शन करा, परंतु त्या व्यवस्थित ठेवा आणि उघड्यावरती ठेवू नका। हे त्यामुळे तुमचा राहू केतू खराब होतो। तर ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत। तर नवरात्र सुरू होण्याच्या आधी किंवा आपण घटस्थापनेच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी, त्यामध्ये म्हणजे जेवढ्या गोष्टी मी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बाहेर काढायच्या, जेणेकरून आपल्या राहुकेतू खराब होऊ नये, आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आकर्षिल्या जाऊ नये। त्यामुळं म्हणजे या सगळ्या वस्तू आपल्याला ज्या खराब झालेल्या ज्या वस्तू आहेत, मग आता तुम्हाला एक एक सांगणार नाही, कारण किचनमध्ये सुद्धा आपल्याला बरीचशी अशी भांडी असतात, स्टीलची जरी असली तरी ती चिरलेली असतात। तर अशी चिरलेली भांडी आपल्याला घरात
घरात ठेवायची नाहीत, किंवा एखादा प्लास्टिकचा डबा आहे त्याचं झाकण खराब होतं, किंवा एखादं खाली त्याला भेग पडलेली असते पण आपण ते तसंच वापरत असतो कारण त्यातून काही गळत नाही ना, तर तोपर्यंत आपण वापरायचं या पद्धतीनं. म्हणजे स्त्रियांचा हा मनोधर्मच आहे की कितीही म्हणजे पूर्णतः ती वापरता येणार नाही तोपर्यंत स्त्री कुठलीच वस्तू फेकून देत नाही. परंतु हे निगेटिव्हिटी आकर्षित करणाऱ्या वस्तू आहेत. त्यामुळे आपण जेव्हा कुलाचार आपल्याला करावायचा आहे, आपल्याला जेव्हा आपल्या कुलदेवीची सेवा करावायची आहे, तर तिचं अस्तित्व पूर्णतः आपल्या घरात आनंदून राहण्यासाठी आपल्याला या गोष्टी कराव्याच लागतात. मग त्यासोबतच आणखीन बऱ्याच जणांच्या टॉयलेट बाथरूममध्ये बकेट असतात, ते सुद्धा तुटलेली असतात पण ते वापरत असतात. पण ह्या पण गोष्टी आपण तुटकी फुटकी खराब झालेली आणि म्हणजे अडगळीला पडलेल्या ह्या सगळ्या वस्तू आपल्याला घराच्या बाहेर फेकून द्यायच्या, त्या घरात साठवून ठेवायच्या नाहीत. म्हणजे थोडक्यात मला एवढं सांगायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बाहेर काढायच्यात. आई भगवती घरात प्रवेश करण्याच्या आधी जेव्हा ह्या गोष्टी बाहेर जातील तेव्हा पूर्णतः आपलं घर सात्विक होईल, किंवा आई भगवतीच्या प्रवेशासाठी, लक्ष्मीच्या प्रवेशासाठी आपलं घर म्हणजे आपण ही योग्य तयारी करायची आहे. आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पुरुषांनी आपल्या घरातल्या कुलस्त्रीला दुखावयाचं नाही, कारण तिला दुःख होईल. कारण खूप पुरुष असं असतात की ते म्हणजे सतत घरातल्या स्त्रीला टॉन्ट मारून बोलतात, किंवा घरातल्या स्त्रीला नाही बाहेरच्या सुद्धा स्त्रियांना बोलताना एक पुरुषी अहंकारात बोलतात. तर मला अशा माझ्या बंधूंना सांगायचं आहे की आई भगवतीचं अस्तित्व जर तुमच्या घरात यावं असं तुम्हाला वाटत असेल, आई लक्ष्मीचा तुम्हाला नित्यवरद हस्त तुमच्या डोक्यावरती राहावा वाटत असेल, तर तुम्ही कुठल्याही स्त्रीचा अपमान होईल असं तुम्हाला वागायचं नाही. शक्यतोपर्यंत या 9 दिवसामध्ये कुठल्याही स्त्रीचा अपमान होणार नाही असं बोलायचं नाही किंवा असं वागायचं नाही. आणि मुख्य म्हणजे तुमच्या घरातल्या कुलस्त्री दुखावणार नाही या पद्धतीने तुम्हाला घरातलं वातावरण ठेवायचंय. कारण कुलस्त्री जेव्हा कुलाचार करत असते त्यावेळेस ती घर वगैरे सगळं स्वच्छ करते. म्हणजे आपण घटस्थापनेच्या आधी सगळं घराची स्वच्छता करतो, परंतु ह्या घराच्या स्वच्छतेसोबतच घरातल्या सगळ्यांचं मनही तितकंच स्वच्छ असायला हवं की जेणेकरून घरातली कुलस्त्री दुखावणार नाही. कारण ती जरी काही बोलून दाखवली नाही तरी आत्मा माणसाचा एवढा खराब असतो की तो व्यक्त जरी नाही झाला तरीही जेव्हा तो दुखावेल तेव्हा म्हणजे नकळत का होत नाही, जाणीवपूर्वक जरी नसेल तरी पण भावना जिथं दुखावल्या, जिथं डोळ्यातून पाणी निघालं तर त्या आसवाची किंमत त्या घरातल्या पुरुषाला मोजावी लागते. त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे की ह्या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यात म्हणजे घराच्या स्वच्छतेसोबत मनाची स्वच्छता ही तितकीच महत्वाची आहे, जेणेकरून तुमच्याकडून कुलस्त्री दुखावणार नाही, किंवा जिथं स्त्रीचा अपमान आहे त्या ठिकाणी कुठल्याही देवता, मग आता आई भगवतीच काय किंवा म्हणजे महालक्ष्मी माताच काय, तर कुठल्याही देवता तिथं विराजमान होत नाहीत किंवा त्यांचं अस्तित्व तिथं राहत नाही, किंवा त्या अंशतः सुद्धा तिथं उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे ही गोष्ट आवर्जून सगळ्यांनी टाळायची आहे. कारण जेव्हा घरातल्या स्त्रीचा अपमान होत नाही, जेव्हा घरातली स्त्री आनंदी असते त्यावेळेस आई भगवती हसत हसत त्या घरामध्ये प्रवेश करते. कारण एका स्त्रीचा अपमान दुसरी स्त्री सहन करत नाही, तिथं जगत माता आहे तर ती कुठल्याही स्त्रीचा अपमान सहन करणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टीची जाणीव ठेवून तुम्हाला घराची स्वच्छता करावायची आहे, मनाची स्वच्छता करावायची आहे. आई भगवतीच्या ज्या प्रजापती लहरी आहेत त्या आपण शोषून घेण्यासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे. तर ते पूर्णतः तयार होण्यासाठी आपल्याला ह्या म्हणजे आवर्जून या गोष्टी घराच्या बाहेर काढायच्यात आणि घरातल्या कुलस्त्रीचा म्हणजे सन्मान करायचा आहे, तिला अपमान होईल अशी वागणूक द्यायची नाही. या गोष्टी जर तुम्ही टाळल्यात तर निश्चित आई भगवतीच्या प्रजापती लहरी तुम्ही शोषून घ्याल. कारण या मोठ्या प्रमाणात या नवरात्र उत्सवात त्या पसरलेल्या असतात आणि जेवढ्या तुम्ही अंगीकारल्यात तेवढं तुमचं शरीर मन सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी तत्पर होईल. तर जी माझ्याकडे तुटपुंजी जी माहिती होती ती मला वाटलं तुमच्यापर्यंत शेअर करावी, किंवा म्हणजे ज्या स्त्रिया दिवाळीला स्वच्छता करतात त्यांनी आता म्हणजे आईच्या स्वागतासाठी स्वच्छता घराची करावी. मला असं मनातून वाटलं तुम्ही पण करावं, ज्या करत नाहीत त्यांनी करावं असं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला.
तर मैत्रिणींनो, दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा। जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया। श्री स्वामी समर्थ। दंडवत आणि प्रणाम।